मराठी व्याकरण पाठ 12 वाक्प्रचार भाग 1/6 3000 वाक्प्रचार उदाहरणे आणि अर्थासहित मोफत प्रशिक्षण विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा 7 प्रकाश वाघ यूट्यूब तलाठी भरती 2026 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे DR प्रकाश M टेक IIMB क्वालिफाईड मराठी व्याकरण पाठ 12 वाक्प्रचार व वाक्प्रचाराची वैशिष्ट्ये भाग 1/6 वाक्प्रचार म्हणजे काय? भाषेमध्ये एखादा विशिष्ट अर्थ प्रभावीपणे लाक्षणिक पद्धतीने किंवा अलंकारिक स्वरूपात व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. वाक्प्रचारांचा अर्थ शब्दशः न घेता त्यांच्या लाक्षणिक अर्थाने समजून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, डोळ्यात तेल घालून पाहणे याचा शब्दशः अर्थ डोळ्यात तेल घालणे असा नसून अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे असा होतो. वाक्प्रचाराची वैशिष्ट्ये 1. वाक्प्रचारांचा अर्थ लाक्षणिक असतो. 2. ते भाषेला आकर्षक व प्रभावी बनवतात. 3. बोलण्यात आणि लेखनात चातुर्य निर्माण करतात. 4. शब्दशः अर्थ घेतल्यास योग्य अर्थ लागत नाही. 5. वाक्प्रचार हे लोकभाषेतून निर्माण झालेले असतात. मराठी व्याकरण पाठ 12 वाक्प्रचाराचे महत्त्व भाग 1/6 वाक्प्रचाराचे महत्त्व भाषेची शोभा वाढते. विचार थोडक्यात आणि प्रभावीपणे मांडता येतात. भाषेत जिवंतपणा निर्माण होतो. साहित्य अधिक रसपूर्ण होते. दैनंदिन संभाषण अधिक प्रभावी बनते. वाक्प्रचार ओळखण्याची पद्धत 1. वाक्यातील शब्दांचा प्रत्यक्ष अर्थ लागू होत नाही. 2. संपूर्ण शब्दसमूहाचा एक वेगळा अर्थ तयार होतो. बोलचालीत वारंवार वापरले जाणारे शब्दसमूह असतात. उदाहरण: आई हात टेकणे या वाक्प्रचारचा अर्थ शरण जाणे. तू नाक खुपसणे या वाक्प्रचारचा अर्थ विनाकारण हस्तक्षेप करणे. मराठी व्याकरण पाठ 12 वाक्प्रचाराचा अभ्यास भाग 1/6 वाक्प्रचाराचा अभ्यास कसा करावा? वाक्प्रचार पाठ करू नका. वाक्प्रचाराचा अर्थ समजून घ्या. वाक्प्रचाराचा वाक्यात कसे वापरतात हे समजून घ्या. पाठांतर करू नका. या 6 भागात आपण 3000 वाक्प्रचार समजून घेणार आहोत. या 3000 वाक्प्रचाराचा नीट अध्ययन करा. परीक्षेत याशिवाय वाक्प्रचार येणार नाहीत. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6 अंग चोरणेचा अर्थ काम टाळणे होतो. अंग झटकणेचा अर्थ जबाबदारी टाळणे होतो. अंग मोडून काम करणेचा अर्थ फार मेहनत करणे होतो. अंगाशी येणेचा अर्थ स्वतःवर संकट ओढवणे होतो. अंगावर येणेचा अर्थ भांडण्यास तयार होणे. अंगाची लाही लाही होणेचा अर्थ फार संताप होणे होतो. अक्कल गहाण टाकणेचा अर्थ मूर्खासारखे वागणे होतो. अक्कल पाजळणेचा अर्थ शहाणपणा दाखवणे होतो. अडेलतट्टूपणा करण्याचा अर्थ हट्टीपणा करणे होतो. पुढील प्रकरणात पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6 अंधारात ठेवणे माहिती देणे. अटकेपार झेंडा लावणे मोठा पराक्रम करणे. अन्न अन्न करणे अन्नासाठी भटकणे. अळवावरचे पाणी क्षणभंगूर गोष्ट. अक्षता पडणे लग्न होणे. अखेरचा श्वास घेणे मृत्यू होणे. आगीत तेल ओतणे भांडण वाढवणे. आगीत उडी घेणे संकटात पडणे. आगपाखड करणे रागाने बोलणे. आभाळ ठेंगणे होणे खूप आनंद होणे. आभाळ फाटणे मोठे संकट येणे. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: आभाळाला हात टेकणे मोठे यश मिळणे.
आडवा येणे अडथळा निर्माण करणे. इंगा दाखवणे धाक दाखवणे. इशारा देणे सावध करणे. इशारा समजणे संकेत समजणे. उखळ पांढरे होणे भरभराट होणे. उडाणटप्पू असणे स्थिर नसणे. उंबरठा झिजवणे वारंवार चकरा मारणे. उंबरठा ओलांडणे घरात प्रवेश करणे. उर फाटणे फार दुःख होणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. उर भरून येणे गदगदून येणे. उराशी बाळगणे मनात जपून ठेवणे. उराशी कवटाळणे जपून ठेवणे. उड्या मारणे आनंद होणे. उरावर बसणे त्रास देणे. एक ना धड भाराभर चिंध्या कोणतेही काम नीट न होणे. ऐटीत राहणे रुबाबात राहणे. ऐट मिरवणे रुबाब दाखवणे. ऐनवेळी दगा देणे शेवटी साथ सोडणे. ओंजळ पसरवणे भीक मागणे. ओठ शिवणे गप्प बसणे. ओशाळून जाणे लाजणे. कंबर कसणे तयारी करणे. कंबरणे मोडणे आर्थिक नुकसान होणे. काखेत कळसा गावाला वळसा जवळची गोष्ट दूर शोधणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. काडीची किंमत नसणे काहीही महत्त्व नसणे. काडी लावणे भांडण लावणे. कान देणे लक्षपूर्वक ऐकणे. कान फुंकणे सावध करणे. कान उपणे शिक्षा करणे. कान टोचणे चूक लक्षात आणून देणे. कानाला खडा लावणे पुन्हा चूक न करण्याचा निश्चय करणे. कानावर येणे समजणे. काळजात धस्स होणे भीती वाटणे. काळजाचा ठोका चुकणे फार घाबरणे. काळे पांढरे करणे खूप मेहनत करणे. कातडी बचावणे स्वतःचा बचाव करणे. कळ काढणे दुःख देणे. कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे. कपाळमोक्ष होणे मृत्यू येणे. कपाळाला हात लावणे हताश होणे. काढता पाय घेणे निघून जाणे. केसाने गळा कापणे विश्वासघात करणे. खडे बोल सुनावणे कठोर बोलणे. खडी फोडणे कष्टाचे काम करणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. खांद्याला खांदा लावणे सहकार्य करणे. खिशाला चाट पडणे पैसे संपणे. खिसा गर्म करणे लाच देणे. खो घालणे अडथळा आणणे. गळ घालणे विनंती करणे. गळा काढणे मोठ्याने रडणे. गळ्यात पडणे मागे लागणे. गवगवा करणे प्रसिद्धी करणे. गाशा गुंडाळणे काम बंद करणे. गालात हसणे मनातल्या मनात हसणे. गाल फुगवणे रागावणे. गाडा ओढणे संसार चालवणे. गोटात घेणे आपल्या बाजूने वळवणे. गोड बोलून फसवणे प्रेमाने फसवणे. गोंधळ उडणे गडबड होणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. घर डोक्यावर घेणे मोठा गोंधळ करणे. घर बसवणे संसार सुरू करणे. घरचा आहेर घरच्यांकडून त्रास. घरचा रस्ता दाखवणे हाकलून देणे. घाम फुटणे घाबरणे. घोडचूक होणे मोठी चूक होणे. घोडे विकून झोपणे निर्धास्त झोपणे. घोडे नाचवणे टाळाटाळ करणे. चक्कर येणे गोंधळणे. चणे खाऊ घालणे कठीण अनुभव देणे. चपराक बसणे धक्का बसणे. चव चाखणे अनुभव घेणे. चिखलफेक करणे बदनामी करणे. चुळबुळ करणे अस्वस्थ होणे. चेहरा पडणे निराश होणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. चोरटा डाव खेळणे गुप्त कारस्थान करणे.
छाती ठोकणे आत्मविश्वास दाखवणे. जगावेगळे करणे दुर्लक्ष करणे. जाळ्यात अडकणे फसवले जाणे. जिभेवर ताबा नसणे विचार न करता बोलणे. जीव ओतणे पूर्ण मनाने काम करणे. जीव टांगणीला लागणे फार चिंता वाटणे. जीव भांड्यात पडणे चिंता दूर होणे. जीव मुठीत घेणे धाडस करणे. जीवाचे रान करणे खूप मेहनत करणे. जीवावर बेतणे जीवाला धोका निर्माण होणे. जीवाचे पाणी पाणी होणे फार घाबरणे. जीवाला जीव देणे अत्यंत प्रेम करणे. जीवावर उदार होणे जीवाची पर्वान करणे. जिव्हारी लागणे मनाला दुःख होणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. जोखडात अडकणे बंधनात सापडणे. झेंडा रोवणे विजय मिळवणे. झोप उडणे चिंता वाटणे. झुलवत ठेवणे निर्णय न घेता थांबवून ठेवणे. टाचा घासणे विनंती करणे. टाळाटाळ करणे काम पुढे ढकलणे. टाहो फोडणे मोठ्याने रडणे. टीकेचा धनी होणे टीका सहन करावी लागणे. टोला लगावणे उपरोधिक बोलणे. ठसा उमटवणे प्रभाव निर्माण करणे. डंका पिटणे मोठी प्रसिद्धी करणे. डाव साधणे हेतू सफल करणे. डाव उलटणे योजना फसणे. डोके खाणे सत त्रास देणे. डोके फिरणे राग अनावर होणे. डोळ्यात तेल घालून पाहणे काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. डोळे उघडणे जाणीव होणे. डोळे फिरणे राग येणे. डोळ्यात धूळ फेकणे फसवणे. डोळ्याचा तारा अतिशय लाडका व्यक्ती. ढगाला हात लागणे मोठे यश मिळणे. ढोल बडवणे मोठी जाहिरात करणे. तंगडतोड करणे फार कष्ट करणे. तळपायाची आग मस्तकात जाणे फार राग येणे. ताटाखालचे मांजर पूर्ण नियंत्रणाखाली असलेला. तारे तोडणे अशक्य गोष्टी सांगणे. तिळपापड होणे फार राग येणे. तोंड काळे करणे अपमानित होणे. तोंडाची वाफ द्वडणे विनाकारण बोलणे. तोंडदेखले बोलणे वरवर बोलणे. तोंडसुख घेणे रागाने बोलणे. तोंडघशी पडणे अपयशी होणे. तोंडाला पाने पुसणे निराश होणे. तोंडावर पडणे अपेक्षा भंग होणे. थिथयाट करणे मोठ्याने रडणे किंवा ओरडणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. तिथे नाचणे खूप आनंद व्यक्त करणे. थांगपत्ता लागणे माहिती मिळणे. दगाफटका करणे विश्वासघात करणे. दगडाचे हृदय असणे दया नसणे. दात ओठ खाणे राग दाबणे. दातखिळी बसणे बोलणे बंद होणे. दिवे लावणे चुकीची कामगिरी करणे. दिवास्वप्न पाहणे अवास्तव कल्पना करणे. दुधाची तहान ताकावर भागवणे उपलब्ध गोष्टीवर समाधान मानणे. धडकी भरणे भीती वाटणे. धावपळ करणे खूप धडपड करणे. धूळ चारणे पराभूत करणे. धुरळा उडवणे मोठी खळबळ उडवणे. 9-2-11 होणे पळून जाणे. नाक खुपसणे दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. नाक मुरडणे नावर दाखवणे. नाकी नऊ येणे फार त्रास होणे. नाव कमावणे प्रसिद्ध होणे. नांगी टाकणे हार मानणे. नाचता येईना अंगण वाकडे स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे. पंख फुटणे स्वतंत्र होणे. पत्ता लागणे माहिती मिळणे. पाणवतारा करणे अपमान करणे. पाण्यात पाहणे कमी लेखणे. पाणी उतरणे गर्व कमी होणे. पाणी पाजणे पराभूत करणे.
पाय घसरणे चूक होणे, पाय रोवणे स्थिर होणे, पाय धरणे विनंती करणे, पायाखालची वाळू सरकणे आधार निघून जाणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: पाठ फिरवणे साथ सोडणे, पाठ थोपणे कौतुक करणे, पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे, पोटात गोळा येणे भीती वाटणे, पोटात दुखणे मत्सर वाटणे, पडता पाऊस असणे गरजेच्या वेळी मदत करणारा असणे, फासे उलटणे परिस्थिती बदलणे, फुशारक्या मारणे बढाया मारणे, बिंग फुटणे रहस्य उघड होणे, बोटावर नाचवणे पूर्ण ताब्यात ठेवणे, बोटचेपी भूमिका घेणे स्पष्ट मत मांडणे, बोंब मारणे मोठ्याने ओरडणे, बळीचा बकरा बनवणे विनाकारण दोष देणे, भंबेरी उडणे घाबरून जाणे, भुईसपाट करणे पूर्ण नष्ट करणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: मनावर दगड ठेवणे दुःख सहन करणे, मनात घर करणे आवड निर्माण होणे, मनसुबे रचणे योजना बनवणे, माथी मारणे जबरदस्ती लागणे, माशी शिंकणे विघ्न येणे, मुठीत ठेवणे ताब्यात ठेवणे, मुठमाती देणे अंत्यसंस्कार करणे, रंग उडणे घाबरणे, रंग बदलणे स्वभाव बदलणे, राईचा पर्वत करणे छोट्या गोष्टीचा मोठा गाजावाजा करणे, रस्ता दाखवणे हाकलून देणे, रक्त आटवणे खूप मेहनत करणे, रक्त खवळणे खूप राग येणे, रक्ताचे पाणी करणे फार कष्ट करणे, रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: रान उठवणे मोठा गोंधळ करणे, रात्रंदिवस एक करणे सक्त मेहनत करणे, रेष ओढणे मर्यादा ठरवणे, लोचा होणे गोंधळ होणे, लोळण घेणे खुशामत करणे, लोखंडाचे चणे खाणे अत्यंत कठीण काम करणे, वायावर सोडणे दुर्लक्ष करणे, वायाची दिशा ओळखणे परिस्थिती समजून घेणे, वाट लावणे नुकसान करणे, वाट चुकणे चुकीच्या मार्गाला लागणे, वावगे वाटणे चुकीचे वाटणे, वेसण घालणे नियंत्रण ठेवणे, शब्द फिरवणे दिलेले वचन बदलणे, शिंग मोडून वासरात शिरणे मोठेपणा सोडून साधेपणा स्वीकारणे, शिंगावर घेणे विरोध करणे, रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: शेंडी लावणे फसवणे, शेंबूड पुसणे लहान मुलासारखे सांभाळणे, सपशेल हार मानणे पूर्ण पराभव स्वीकारणे, सावज हेरणे योग्य संधी शोधणे, ससेहोलपट होणे फार त्रास होणे, हात टेकणे शरण जाणे, हात धुवून पाठी लागणे सत त्रास देणे, हात झटकणे जबाबदारी टाळणे, हात आखडता घेणे कंजूषपणा करणे, हातचे राखून ठेवणे पूर्ण प्रयत्न करणे, हातपाय गाळणे निराश होणे, हातावर तुरी देणे जुमानणे, हातचा मळ असणे खूप सोपे असणे, हात पाय जोडणे विनंती करणे, हात साफ करणे चोरी करणे, रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: हातभार लावणे मदत करणे, हाताशी येणे सहज उपलब्ध होणे, हवेत जाणे गर्विष्ठ होणे, हवेत किल्ले बांधणे अवास्तव कल्पना करणे, हुरूप येणे उत्साह वाढणे,
हुल उठणे, अफवा पसरून गोंधळ होणे. हिशेब चुकता करणे, बदला घेणे किंवा देणी फेडणे. होत्याचे नव्हते होणे, सर्व नष्ट होणे. हाडाची काडे करणे, फार मेहनत करणे. हाड वैरी असणे, जन्मजात शत्रू असणे. काळाच्या पडद्याआड जाणे, मृत्यू होणे. काळीज पिळपणे, फार दुःख होणे. काळाचा घाला पडणे, मोठे संकट येणे. काटा काढणे, अडथळा दूर करणे. काटेरी मार्गावर चालणे, कठीण जीवन जगणे. काडीमोड होणे, संबंध तुटणे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला योगायोगाने घडणे. किल्ला लढवणे, शेवटपर्यंत प्रयत्न करणे. कंबर तुटणे, शक्ती संपणे. कळस चढणे, पराकाष्ठा होणे. रंगात भंग पडणे. आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: काडी उचलून देणे, काहीही करून देणे. काडीची मदत करणे, अजिबात मदत करणे. काव काव करणे, सत ओरडत राहणे. कुंपणाने शेत खाणे, रक्षकानेच नुकसान करणे. कोल्हेकुई करणे, खोटा आक्रोश करणे. कोडगेपणा करणे, निर्लज्जपणे वागणे. खडा टाकणे, विषय काढणे. खडी चारणे, कठोर शिक्षा करणे. खांदा देणे, मदत करणे. खांदे पाडणे, निराश होणे. खिंड लढवणे, कठीण परिस्थितीत संघर्ष करणे. खिसा कापणे, फसवून पैसे घेणे. खुरपणी करणे, चुकीच्या गोष्टी दूर करणे. खैर नाही, संकट येणार. खैरात वाटणे, फुकट वाटणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: गंगा वाहणे, भरपूर लाभ मिळणे. गंडा घालणे, फसवणे. गडबड घोटाळा करणे, गोंधळ निर्माण करणे. गळा दाबणे, अन्यायाने थांबवणे. गळा पकडणे, जबरदस्ती करणे. गळ्यातला ताईत असणे, अत्यंत प्रिय असणे. गळून पडणे, साथ सोडणे. गाव उठवणे, सर्वत्र गोंधळ निर्माण करणे. गावाला उठवणे, सगळीकडे बातमी पसरवणे. गाव जेवू घालणे, मोठा सत्कार करणे. गाशा आवरणे, निघण्याची तयारी करणे. गुडघे टेकणे, शरण जाणे. गुरफटून जाणे, अडचणीत सापडणे. गुळमुळीत बोलणे, स्पष्टन बोलणे. घडी बसणे, व्यवस्था नीट होणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: घर पोखरणे, घरातीलच नुकसान करणे. घरादारावर पाणी सोडणे, सर्व संपवणे. घरचे वासे फिरणे, परिस्थिती बदलणे. घाट घालणे, कट रचणे. घाव बसणे, मानसिक धक्का बसणे. घाव घालणे, जोरदार परिणाम करणे. घोडा दाटणे, वेगाने काम करणे. घोड्यावर बसणे, अधिकार मिळणे. घोर लावणे, सत चिंता करणे. चक्रावून जाणे, गोंधळून जाणे. चटणी होणे, पूर्ण पराभव होणे. चढाओढ करणे, स्पर्धा करणे. चिखलात लोळणे, वाईट कामात गुंतणे. चुटकीसरशी करणे, लगेच करणे. चेहऱ्यावरचे पाणी उतरणे, लाज वाटणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: रस्ता दाखवणे, हाकलून देणे. रक्त आटवणे, खूप मेहनत करणे. रक्त खवळणे, खूप राग येणे. रक्ताचे पाणी करणे, फार कष्ट करणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. रान उठवणे, मोठा गोंधळ करणे. रात्रंदिवस एक करणे, सतत मेहनत करणे. रेष ओढणे, मर्यादा ठरवणे. लोचा होणे, गोंधळ होणे. लोळण घेणे, खुशामत करणे.
लोखंडाचे चणे खाणे अत्यंत कठीण काम करणे. वायावर सोडणे दुर्लक्ष करणे. वायाची दिशा ओळखणे परिस्थिती समजून घेणे. वाट लावणे नुकसान करणे. वाट चुकणे चुकीच्या मार्गाला लागणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. वावगे वाटणे चुकीचे वाटणे. वेसण घालणे नियंत्रण ठेवणे. शब्द फिरवणे दिलेले वचन बदलणे. शिंग मोडून वासरात शिरणे मोठेपणा सोडून साधेपणा स्वीकारणे. शिंगावर घेणे विरोध करणे. शेंडी लावणे फसवणे. शेंबूड पुसणे लहान मुलासारखे सांभाळणे. सपशेल हार मानणे पूर्ण पराभव स्वीकारणे. सावज हेरणे योग्य संधी शोधणे. ससेहोलपट होणे फार त्रास होणे. हात टेकणे शरण जाणे. हात धुवून पाठी लागणे सत त्रास देणे. हात झटकणे जबाबदारी टाळणे. हात आखडता घेणे कंजूषपणा करणे. हातचे राखून ठेवणे पूर्ण प्रयत्न करणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. हातपाय गाळणे निराश होणे. हातावर तुरी देणे जुमानणे. हातचा मळ असणे खूप सोपे असणे. हात पाय जोडणे विनंती करणे. हात साफ करणे चोरी करणे. हातभार लावणे मदत करणे. हाताशी येणे सहज उपलब्ध होणे. हवेत जाणे गर्विष्ठ होणे. हवेत किल्ले बांधणे अवास्तव कल्पना करणे. हुरूप येणे उत्साह वाढणे. हुल उठणे अफवा पसरून गोंधळ होणे. हिशेब चुकता करणे बदला घेणे किंवा देणी फेडणे. होत्याचे नव्हते होणे सर्व नष्ट होणे. हाडाची काडे करणे फार मेहनत करणे. हाड वैरी असणे जन्मजात शत्रू असणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. काळाच्या पडद्याआड जाणे मृत्यू होणे. काळीज पिळपणे फार दुःख होणे. काळाचा घाला पडणे मोठे संकट येणे. काटा काढणे अडथळा दूर करणे. काटेरी मार्गावर चालणे कठीण जीवन जगणे. काडीमोड होणे संबंध तुटणे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला योगायोगाने घडणे. किल्ला लढवणे शेवटपर्यंत प्रयत्न करणे. कंबर तुटणे शक्ती संपणे. कळस चढणे पराकाष्ठा होणे. काडी उचलून देणे काहीही करून देणे. काडीची मदत करणे अजिबात मदत करणे. काव काव करणे सत ओरडत राहणे. कुंपणाने शेत खाणे रक्षकानेच नुकसान करणे. कोल्हेकुई करणे खोटा आक्रोश करणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. कोडगेपणा करणे निर्लज्जपणे वागणे. खडा टाकणे विषय काढणे. खडी चारणे कठोर शिक्षा करणे. खांदा देणे मदत करणे. खांदे पाडणे निराश होणे. खिंड लढवणे कठीण परिस्थितीत संघर्ष करणे. खिसा कापणे फसवून पैसे घेणे. खुरपणी करणे चुकीच्या गोष्टी दूर करणे. खैर नाही संकट येणार. खैरात वाटणे फुकट वाटणे. गंगा वाहणे भरपूर लाभ मिळणे. गंडा घालणे फसवणे. गडबड घोटाळा करणे गोंधळ निर्माण करणे. गळा दाबणे अन्यायाने थांबवणे. गळा पकडणे जबरदस्ती करणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत.
वाक्प्रचार अर्थ गळ्यातला ताईत असणे, अत्यंत प्रिय असणे. गळून पडणे, साथ सोडणे. गाव उठवणे, सर्वत्र गोंधळ निर्माण करणे. गावाला उठवणे, सगळीकडे बातमी पसरवणे. गाव जेवू घालणे, मोठा सत्कार करणे. गाशा आवरणे, निघण्याची तयारी करणे. गुडघे टेकणे, शरण जाणे. गुरफटून जाणे, अडचणीत सापडणे. गुळमुळीत बोलणे, स्पष्टन बोलणे. घडी बसणे, व्यवस्था नीट होणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ घर पोखरणे, घरातीलच नुकसान करणे. घरादारावर पाणी सोडणे, सर्व संपवणे. घरचे वासे फिरणे, परिस्थिती बदलणे. घाट घालणे, कट रचणे. घाव बसणे, मानसिक धक्का बसणे. घाव घालणे, जोरदार परिणाम करणे. घोडा दाटणे, वेगाने काम करणे. घोड्यावर बसणे, अधिकार मिळणे. घोर लावणे, सत चिंता करणे. चक्रावून जाणे, गोंधळून जाणे. चटणी होणे, पूर्ण पराभव होणे. चढाओढ करणे, स्पर्धा करणे. चिखलात लोळणे, वाईट कामात गुंतणे. चुटकीसरशी करणे, लगेच करणे. चेहऱ्यावरचे पाणी उतरणे, लाज वाटणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ चेहरा लपवणे, लाजेमुळे समोर येणे. चैन पडणे, समाधान मिळणे. चोराच्या उलट्या बोंबा, स्वतः दोषी असून दुसऱ्यावर आरोप करणे. चोळीबांगडी होणे, घट्ट मैत्री असणे. छप्पर फाडून मिळणे, भरपूर लाभ होणे. छाती दडपणे, भीती वाटणे. छाती फुटणे, अतिशय दुःख होणे. जखमेवर मीठ चोळणे, दुःख वाढवणे. जड अंत करणाने, दुःखी मनाने. जिभेला हाड नसणे, काहीही बोलणे. जीवाला चुटपुट लागणे, सत आठवण येणे. जीव खाऊन टाकणे, फार त्रास देणे. जीवाला घोर लागणे, सत चिंता वाटणे. जीवावर उदार होणे, जीवाची पर्वान करणे. जीवाला चिमटा बसणे, मनाला दुःख होणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ जीवाचे करणे, फार प्रेम करणे. जोखड झुगारणे, बंधनातून मुक्त होणे. झेंडा फडकवणे, विजय मिळवणे. झोपेचे सोंग घेणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे. तर उडवणे, चेष्टा करणे. टांगती तलवार असणे, सत संकट असणे. टिकाव लागणे, स्थिर राहणे. टेंभा मिरवणे, गर्व दाखवणे. ठिया देणे, हट्टाने बसून राहणे. डावपेच आखणे, योजना तयार करणे. डोईजड होणे, ओझे वाटणे. डोळा ठेवणे, लक्ष ठेवणे. डोळा चुकवणे, नजर टाळणे. डोळ्यात भरणे, आवडणे. डोळे पांढरे होणे, खूप राग येणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ डोळे भरून येणे, भावना दाटून येणे. डोक्यावर मिरे वाटणे, फार त्रास देणे. धेप लागणे, जमत नसणे. तगादा लावणे, वारंवार मागणी करणे. तळ ठोकणे, कायमस्वरूपी राहणे. तवा तापवणे, वातावरण गरम करणे. तारेवरची कसरत, अत्यंत कठीण काम. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अन्याय सहन करणे. तोंड भरून बोलणे, मनमोकळे कौतुक करणे. तोंडाला कुलूप लावणे, गप्प बसणे. थिथयाट माजवणे, मोठा गोंधळ करणे. थारा देणे, आश्रय देणे. थुंकी झेलणे, अपमान सहन करणे. दगड मारून पळणे, त्रास देऊन निघून जाणे.
10 तोंडांनी बोलणे सर्वत्र चर्चा होणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: दात दाखवणे, राग किंवा विरोध दाखवणे. दाताखाली येणे, सहज मिळणे. दार बंद होणे, संधी संपणे. दिवा विझणे, मृत्यू होणे. दिवे पाजळणे, नाव खराब करणे. दुःखाचा डोंगर कोसळणे, मोठे संकट येणे. दूध का दूध, पाणी का पाणी करणे, सत्य स्पष्ट करणे. धक्का बसणे, मानसिक आघात होणे. धिंड काढणे, सार्वजनिक अपमान करणे. धूळधाण उडवणे, पूर्ण पराभव करणे. धुमाकूळ घालणे, मोठा गोंधळ निर्माण करणे. नख लावणे, त्रास देणे. नखरे करणे, हट्टीपणा करणे. नाच नाचणे, दुसऱ्याच्या तालावर वागणे. नाव डुबवणे, प्रतिष्ठा खराब करणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: नांदते घर उद्ध्वस्त करणे, सुखी संसार बिघडवणे. नाके मुरडणे, नावर दाखवणे. नादी लागणे, चुकीच्या संगतीत पडणे. पंगू होणे, कार्यक्षमता कमी होणे. पत्ता कट होणे, संबंध तुटणे. पत राखणे, मान सन्मान टिकवणे. पथ्यावर पडणे, उपयोगी ठरणे. पराकाष्ठा करणे, अत्यंत प्रयत्न करणे. पाणी मुरणे, परिणाम होणे. पाण्यात जाणे, वाया जाणे. पाय पसरून झोपणे, निर्धास्त राहणे. पायात पाय अडकवणे, अडथळा निर्माण करणे. पायावर धोंडा पाडणे, स्वतःचे नुकसान करून घेणे. पाठराखण करणे, समर्थन करणे. पापड बेलणे, खूप कष्ट करणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: पिंजात अडकणे, बंधनात अडकणे. पिसे उपणे, लुबाडणे. पोटातले ओठावर येणे, गुपित बाहेर पडणे. पोबारा करणे, पळून जाणे. फंदात पाडणे, फसवणे. फुगा फुटणे, गर्व नष्ट होणे. फुलून जाणे, आनंदित होणे. बगल देणे, टाळणे. बत्ती देणे, माहिती देणे. बस्तान बसणे, स्थिर होणे. बहाणा करणे, कारण सांगून टाळणे. बुक्का मारणे, आक्रोश करणे. बेअब्रू होणे, प्रतिष्ठा नष्ट होणे. बोबडी वळणे, भीतीने बोलता येणे. भलतेच डोके चालवणे, चुकीच्या कल्पना करणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: भस्मासूर होणे, स्वतःचाच नाश करणारा ठरणे. भुई थोडी होणे, खूप लाज वाटणे. मखलाशी करणे, खुशामत करणे. मन मारणे, इच्छा दाबून ठेवणे. मन धजावणे, धैर्य करणे. मनाला चटका लागणे, मनाला दुःख होणे. मनात अढी ठेवणे, राग धरून ठेवणे. मरणाचे दार ठोठावणे, मृत्यू जवळ येणे. मिजास मारणे, गर्वाने वागणे. मिठाचा खडा पडणे, आनंदात अडथळा येणे. मुठीतून निसटणे, ताब्यातून जाणे. मुठमाती देणे, अंत्यसंस्कार करणे. मेंदू खाणे, सतत त्रास देणे. मेंदू चालवणे, विचारपूर्वक काम करणे. मोर्चा वळवणे, लक्ष दुसरीकडे वळवणे. रंगात भंग पडणे, आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ: यथेच्छ धिंगाणा घालणे, भरपूर गोंधळ करणे. येरझाया घालणे, वारंवार फेया मारणे. रग लागणे, उत्साह वाढणे. रडगाणे गाणे, सत दुःख सांगत बसणे.
रफूचक्कर होणे पळून जाणे. रंग चढणे प्रभाव पडणे. रंगात येणे उत्साही होणे. रस्ता मोकळा होणे अडथळे दूर होणे. रातोरात बदलणे अचानक बदलणे. रान माजवणे गोंधळ घालणे. रिंगणात उतरणे स्पर्धेत सहभागी होणे. रीतसर कानउघाडणी करणे स्पष्ट समज देणे. रुंजी घालणे सत आसपास फिरणे. रूप पालटणे स्वरूप बदलणे. रोखठोक बोलणे स्पष्ट बोलणे. लगाम घालणे नियंत्रण ठेवणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. लंगडी घालणे अडथळा निर्माण करणे. लपंडाव खेळणे लपवाछपवी करणे. लाळ घोटणे लोभाने वाट पाहणे. लुडबुड करणे विनाकारण हस्तक्षेप करणे. लोणी लावणे खुशामत करणे. लोळागोळा होणे पूर्ण पराभूत होणे. वचक बसणे धाक निर्माण होणे. वणवा पेटणे गोष्ट वेगाने पसरणे. वर्मावर बोट ठेवणे नेमका मुद्दा पकडणे. वाट मोकळी होणे संधी उपलब्ध होणे. वाटेला लावणे नुकसान करणे. वारेमाप खर्च करणे खूप खर्च करणे. वायावर उडवणे गांभीर्याने घेणे. वाव देणे संधी देणे. वेळखा घालणे अडचणीत अडकवणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. विष पेरणे भांडण लावणे. वेठीस धरणे त्रास देऊन अडकवून ठेवणे. वेड पांघरून पेडगावला जाणे मुद्दाम अज्ञान दाखवणे. शक्कल लढवणे युक्ती वापरणे. शह देणे आव्हान देणे. शिसारी येणे किळस वाटणे. शिंग फुटणे मोठेपणा येणे. शेंडी तुटो वा पारंबी काहीही झाले तरी. शेखी मिरवणे बढाया मारणे. श्वास रोखून धरणे उत्कंठेने वाट पाहणे. संधी साधणे योग्य वेळेचा फायदा घेणे. संन्यास घेणे संसार सोडणे. सपाटून मार खाणे मोठा पराभव होणे. सभोवताली फेर धरणे सतभोवती राहणे. समज काढणे समजावून सांगणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. सरळ बोटाने तूप निघणे कठोर उपाय करावे लागणे. सळो की पळो करणे फार पळपळ करणे. ससेमिरा लागणे सत पाठलाग होणे. सहनशक्तीचा अंत होणे सहन होणे. 7 जन्माचे वैरी असणे कायमचे शत्रू असणे. सावध पवित्रा घेणे काळजीपूर्वक वागणे. सुतावरून स्वर्ग गाठणे थोड्याशा गोष्टीवरून मोठा निष्कर्ष काढणे. सुंभ जळला तरी पिय जात नाही वाईट स्वभाव अहंकार बदलत नाही. सूर जुळणे मत एक होणे. हात धुवून मागे लागणे सत त्रास देणे. हातोहात घेणे लगेच स्वीकारणे. हात मारणे चोरी करणे. हात मोकळा असणे खर्च करण्याची मोकळीक असणे. हात वर करणे हार मानणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. हातभार लागणे मदत मिळणे. हुलकावणी देणे फसवून टाळणे. हुरळून जाणे अतिउत्साही होणे. हुलकावण्यात वेळ घालवणे टाळाटाळ करणे. हिशेब मागणे जाब विचारणे. हवा होणे अचानक गायब होणे. हवेत विरणे नाहीसे होणे. हव्यास धरणे अतिलोभ करणे. हाडामांसाचे होणे प्रत्यक्ष अस्तित्वात असणे. हाडे खिळखिळी होणे थकून जाणे. हाडे सैल होणे मार खाणे. हुकूम गाजवणे अधिकार दाखवणे. हुज्जत घालणे वाद घालणे.
होकार देणे संमती देणे. होळी करणे पूर्ण नाश करणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. काळजीचे ढग दाटणे चिंता वाढणे. काळीज खाऊन टाकणे फार चिंता वाटणे. काटा येणे संशय निर्माण होणे भीती. कंबरणे मोडणे आर्थिक किंवा शारीरिक नुकसान होणे. कळस गाठणे उच्चतम मर्यादा गाठणे. कात टाकणे जुना स्वभाव बदलणे. कानिकपाळी ओरडणे वारंवार सांगणे. कानावर हात ठेवणे आश्चर्यचकित होणे. कागदोपत्री राहणे प्रत्यक्षात होणे. काटेरी मुकुट मिळणे कठीण जबाबदारी मिळणे. काम तमाम करणे पूर्ण नाश करणे. कामाचा डोंगर उभा राहणे खूप काम साचणे. कावरे बावरे होणे गोंधळून जाणे. कुचंबणा होणे अडचणीत पडणे. कुरापत काढणे मुद्दाम भांडण शोधणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. कोपरखळी मारणे टोमणा मारणे. कोलमडून पडणे पूर्णपणे खचणे. कोरडे ओढणे दोष देणे. खडा पहारा ठेवणे कडक लक्ष ठेवणे. खडे चारणे कठोर शिक्षा करणे. खडे फोडणे फार कष्ट करणे. खडा टाकणे विषय काढणे. खांदा झटकणे जबाबदारी टाळणे. खाक होणे पूर्ण नष्ट होणे. खाक्या दाखवणे कडक कारवाईची भीती दाखवणे. खीळ बसणे स्थिर होणे. खिसा रिकामा होणे पैसे संपणे. खिंडार पाडणे संरक्षण भेदणे. खैर मागणे दया मागणे. गंडांतर टळणे संकट टळणे. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. मराठी व्याकरण पाठ 12 3000 वाक्प्रचार भाग 1/6. पहिल्यांदा वाक्प्रचार व त्या समोर त्यांचे अर्थ दिले आहेत. वाक्प्रचार अर्थ. वाक्प्रचारच्या पहिल्या संचमध्ये एकूण 550 वाक्प्रचार आहेत. तुमच्या वाचनाची आणि स्मरणशक्तीच्या परिसक्षणसाठी या संचात 55 वाक्प्रचार 2 वेळा दिलेले आहेत. कृपया हा भाग वाचून झाल्यानंतर ते 55 दुहेरी आलेले वाक्प्रचार शोधा. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे. तलाठी भरती 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. तलाठी भरती 2026. मराठी, इंग्लिश गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. DR प्रकाश M. टेक. IIMB. क्वालिफाईड. रंगात भंग पडणे आनंदात अडथळा येणे.